शिवसेना नेते रवींद्र दंगेकरांनी निलेश घाळवे प्रकरण असू देत किंवा पुण्यातल्या गुन्हेगारीवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले। त्यासोबतच महायुतीच्या सगळ्या नेत्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांच्यावर टीका देखील केली। मात्र त्यांच्या मदतीला आता काँग्रेसच धावून येते का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण काँग्रेसनी काही प्रमाणात त्यांना पुणेकर म्हणून तरी पाठिंबा दिल्याचं दिसून येते। आपल्यासोबत अरविंद सर आहेत। सर, तुमचं काय म्हणणं आहे, आता काय भूमिका आहे काँग्रेसची या सगळ्या याच्यावर? विषय पहिला मी आपल्याला समजून सांगतो। व्यक्तिगत दंगेकर बरोबर आमचं जमत नसेल, आमच्यावर त्यांनी टीका करून बाहेर पडले असेल, तो भाग वेगळा। पण एक पुणेकर म्हणून जर दंगेकर जर हा प्रश्न विचारत असतील की पुणे शहराच्या गुन्हेगारीला कोण वाव देतंय आणि कोण मदत करतंय, तर तुमचं दायित्व आहे। या शहराचे राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ साहेब, चंद्रकांत दादा पाटील साहेब, तुम्ही लोकांची मतं घेतलीत, पुणेकरांची मतं घेतलीत। तुम्ही आत्तापर्यंत मूग गिळून गप का आहात? तुम्हाला उत्तर देणं भाग आहे नाही का? तुम्हाला दिलं पाहिजे। उद्या आमची पुणेकरांची प्रॉपर्टी असेल, पुणेकरांची मुलं बाळं असतील, हे काय गुन्हेगारीच्या दहशतीत उतरणार आहेत, राहणार आहेत? तुम्हाला त्यासाठी काही बोलावं लागणार नाही। आज दंगेकर आज 10 दिवस मी बघतोय रोज काही ना काहीतरी बोलत राहतात आणि तुम्ही त्याच्यावर एकही स्पष्टीकरण देत नाही। दंगेकरांच्या विषय नाही, पण पुणेकरला तुम्हाला स्पष्टीकरण देणं भाग आहे, कारण तुम्हाला बोलावं लागेल। एक गुन्हेगार आपल्या पुणे शहरातनं बाहेर जातो कसा, इंटरनॅशनल लॉ तोडतो कसा की पोचतो कसा, तुम्हाला सांगणं भाग आहे ना। आणि जर मोहोळ आणि जर चंद्रकांत दादा पाटील जर काही बोलत नसेल तर हा पुणे शहराच्या मतदानाचा अवमान आहे। तुम्ही लोकप्रतिनिधी या पुणे शहराचे आहात, तर पुणे शहराच्या बाबतीत मोहोळ साहेब तुम्हाला बोलावं लागेल, चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला बोलावं लागेल, गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला बोलावं लागेल, आणि या पुणेकराला तुम्ही उत्तरदायी आहात। आता दंगेकर आधी काँग्रेसमध्ये होते, तुमच्यासोबत त्यांनी काम केले, त्यांच्या कामाची स्टाईल तुम्हाला माहिती आहे, तशी स्टाईल ते आता महायुतीत देखील वापरताना दिसत आहेत। पण त्यांना दंगा करू नको असं वरिष्ठांकडनं सांगण्यात येते, त्यांच्याच बॉसकडनं म्हणजेच एकनाथ शिंदेकडनं सांगण्यात येते। हाच फरक आहे, दंगेकरांनी जाणीव करून घ्यावी। काँग्रेसमध्ये असताना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुक्तपणे, मग तो ससून हॉस्पिटलमधल्या पाटीलचा ड्रग्सचा विषय असेल, पोर्शेचा विषय असेल, त्यांना मुक्त दिलं। हाच विषय आहे की हे आपण ज्या पक्षात असतो त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला शांत बसायला सांगतात, पण त्यांना पुणे शहराच्या गुन्हेगारी संदर्भात का नाही एकनाथ शिंदे साहेब बोलत? तुम्हाला पुणे शहरामध्ये आमची मुलं बाळं सुरक्षित राहावी की नाही राहावी या संदर्भात आपण का नाही बोलत? दंगेकरांना गप बसवण्यापेक्षा पुणेकरांना तो कुणाच्या कोणत्या सुरीखाली आम्हाला ठेवताय ह्याचं जाण तुम्हाला असलं पाहिजे ना। दंगेकरांना आता महायुतीचे हे सगळे लोक साथ देत नाही आहेत का असं वाटतंय? कारण एकीकडे शांत बसायला सांगताय, दुसरीकडे चंद्रकांत पाटील यावर काहीच बोलत नाहीये, मुरलीधर मोहोळांनी देखील यावर काहीच प्रतिक्रिया आतापर्यंत दिली नाही, सोबतच समीर पाटील जे आहेत त्यावरही लोक बोलत नाहीयेत। हाच विषय मी ज्या 4 दिवसामध्ये पाहत आलो की जर पुणेकर म्हणून, दंगेकरच नाही तर सामान्य पुणेकरांनी जरी ह्या गुन्हेगारी संदर्भात किंवा ह्या अराजकते संदर्भात जर प्रश्न विचारला तर निवडून आलेले व्यक्ती किंवा सत्तेत बसलेले व्यक्तींनी उत्तर दिलं पाहिजे। मग ते मोहोळ साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तुम्हाला उत्तर देणं भाग आहे। तुम्ही सत्तेत आहेत, तुमच्या नाकाखाली पळालेली आहेत, आणि एक सामान्य पुणेकरांनी जरी विचारलं तर, पण हे तर माझे आमदार आहेत, त्यांना उत्तर देणं भाग आहे ना तुम्हाला, आणि त्यांना उत्तर देता म्हणजे पुणेकरांना उत्तर मिळणार आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपण जे काही सत्तेत बसलेले असाल, तुम्हाला ह्या बाबतीत आम्हाला सुरक्षा प्रदान केली पाहिजे, आम्हाला आश्वासित केलं पाहिजे की या पुणे शहरामध्ये अशा गुन्हेगारींना थाव नाही। 2-4 आपल्या टपोरी झोपडपट्टींमधल्यांची धिंड काढणे पोलिसांची ती काही किमया नाही आहे। पोलिसांना जर आवरायचं असेल, पोलिसांना ॲक्टिव्ह करायचं असेल तर त्यांना मुक्त सोडा, आणि जे गुन्हेगार ज्या मोठ्या प्रमाणात त्यांची धिंड काढा ना। हे काय लहान रील बनवली त्याची धिंड काढताय, कोणी कोयता आला त्याची धिंड काढताय, त्यांच्यावर तर केलीच पाहिजे। तर एक मोठा गुन्हेगाराला तर सांगा की तुम्ही काही केलंय, पोलिसांच्या हातं कोणी बांधलीत का, हे तरी स्पष्ट केलं पाहिजे ना। मग आता महायुतीत दंगेकर जेव्हा गेले तेव्हा छान पद्धतीने काहीतरी होईल असं सगळ्यांना वाटलं होतं, मात्र दंगेकरांची यात गोची होती असं वाटते तुम्हाला? हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांची गोची होती का नाही होती,
पण मला दिसत असेल, कारण तुम्ही एवढे वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे, ते आमदार राहिले आहेत आणि हिस्ट्री झाली होती जेव्हा ते आमदार राहिले होते. हुईज दंगेकर म्हणणारे चंद्रकांत पाटील होते, त्याच्यानंतर दंगेकर इज नाव MLA म्हणून उत्तर दिलं होतं काँग्रेसने. हे सगळं आपण बघितलं, तुम्ही हे सगळं, पण त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुमचं आकलन काय आहे? माझं म्हणणं तेच आहे, आता ते हे अनुभव घेणाऱ्यांनाच विचारलं पाहिजे. पण मला दिसणं सांगतो, काँग्रेसमध्ये त्यांचा मान सन्मान सगळं होत होतं, सगळं मिळत होता. काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारसुद्धा केलेला होता. पण आज जी त्यांची गोची होती, तर मी आमदार म्हणून किंवा राजकीय नाही, पुणेकर म्हणून ज्या पद्धतीने त्यांना डावललं जातं आहे, पुणेकर म्हणून त्यांना जे काही उत्तर दिलं जात नाही, आणि वारंवार त्यांचे एक वाक्य जे येतं आहे, मी पुणेकर म्हणून विचारतोय, मी पुणेकर म्हणून विचारतोय, त्यासाठी आज आम्ही ह्याच्यामध्ये पडतोय. जर पुणेकर म्हणून तुम्ही विचारत असाल तर पुण्याच्या बाहेरनं आलेले निवडून जे इथं बसलेत पुण्यात, त्यांना उत्तर देणं भाग आहे. तुम्ही दंगेकरांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये यायची ऑफर देणार आत्ता ह्या सगळ्या सिनारिओमध्ये? तुमच्या बोलण्यात तसं दिसून येतं. नाही, मला आमंत्रण देण्याचा काही विषय नाही. त्यांना त्यांचं राजकारण लखलाब असो, आम्हाला आमचं राजकारण लखलाब असो, पण मी परत एकदा स्पष्ट करून घेतो, तर हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय पुणेकरांच्या जिव्हाळ्याशी आहे. त्यांचं माझं व्यक्तिगत काही चांगलं नाही हे आपल्यालाही माहिती आहे, आपण अनेक वेळेला ते कव्हर केलं आहे. पण पुणेकर म्हणून जर मुद्दा योग्य असेल तर काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये भाग घेईल, अरविंद शिंदे म्हणून पुणेकर म्हणून भाग घेईल. म्हणून माझं परत एकदा म्हणणं आहे की जर दंगेकरांना शिवसेना किंवा त्यांचे नेते एकाकी पाडत असेल तर हा मुद्दा ते बोलतायत, आम्हाला कोणाचा मुद्दा हायजॅक करायचा नाही, पण तो मुद्दा जर त्यांना दाबला गेला तर तो आम्ही पुढं चालू. तुम्ही दंगेकरांना थेट पाठिंबा देणार आहात या सगळ्या याच्यात, कारण प्रश्न दंगेकरांनीच उपस्थित केला, अप्रत्यक्षरित्या तो त्यांनाच पाठिंबा जातोय, बरोबर? 100% दंगेकरांच्या सुरक्षेची काळजी आहे आम्हाला. दंगेकरांनी त्यांची स्वतःची काळजी घ्यावी, की ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं, ज्या पद्धतीने ते एका गुन्हेगाराबद्दल बोलतायत, त्या गुन्हेगारांकडनं अनेक दुसऱ्या गुन्हेगारांकडनं परत भारतीय जनता पक्षाचे प्रस्थापित लोकांकडनं त्यांच्यावर जो काही मोका टाकायचा प्रयत्न होतोय, त्यांना वकिलांकडनं नोटीस पाठवण्याचा विषय होतोय. पुणेकर म्हणून आम्ही त्यांना संरक्षण देणार, पुणेकर म्हणून पाठिंबा देणार. तसंच आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच रवींद्र दंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता आणि जेव्हा ते आमदार झाले होते तेव्हा त्यांची बरीच चर्चा झाली होती, राज्यभर त्यांचं नाव गेलं होतं. मात्र तेच जेव्हा महायुतीत आले तेव्हा त्यांची काही प्रमाणात गोची झाल्याचं बघायला मिळालं आत्ता काही दिवसात. अर्थात बॉस त्यांचे असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडनं त्यांना दंगा करू नका या भाषेत सांगण्यात आलं. आणि सोबतच आता या सगळ्या सिनारिओमध्ये अर्थात त्यांची जी काँग्रेस होती, ज्या काँग्रेसने त्यांना आमदार बनवलं होतं, राज्यभर पोहोचवलं होतं, ती काँग्रेस त्यांच्या मदतीसाठी किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी धावून आल्याचं आणि त्यांना शिस्तीत पाठिंबा देणार असल्याचं, त्यांची काळजी घेणार असल्याचं काँग्रेसचे जे नेते आहेत अरविंद शिंदे यांनी बोलून दाखवलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.